नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांपैकी 7 धरणं कोरडी पडली आहेत। त्या वाढत्या उन्हामुळे धरणातला पाणीसाठा कमी होतोय। एप्रिलमध्येच पाण्याची परिस्थिती असल्यामुळे मे महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे। नाशिकच्या रामकुंडावर नागरिक गर्दी करत आहेत। पाण्यात खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होते। रामकुंड परिसरामध्ये काँक्रिटीकरण केल्यामुळे या ठिकाणचं पर्यटन तसंच खाद्यपदार्थ खात नागरिक आनंदोत्सव साजरा करत आहेत। नाशिकमध्ये होणारा शिवपुत्र संभाजी महानाट्याचा संपूर्ण प्रयोग रद्द केला। आयोजकांनी अचानक माघार घेतल्यामुळे प्रयोग रद्द झालाय। पहलगाम संदर्भात अमोल कोल्हेंनी केलेल्या विधानावर आयोजक गोपाळ पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। कोल्हे यांना या संदर्भातलं विधान भोवलं अशी चर्चा आहे।